संशयावरून सहज काढून ठेवला होता दोघांचा फोटो। हाताला लागली चोरट्यांची आंतरराज्य टोळी। नव्याने रुजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची कमाल। जनतेला हवेत असेच सतर्क पोलीस अधिकारी। मात्र कोकण रेल्वे पोलिसांचा गचाळ कारभार आला समोर। गोवा पोलिसांच्या तावडीतून गुन्हेगार पळाल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या किंवा ऐकल्या असतील, पण पहिल्यांदाच नव्याने सेवेत रुजू झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सहज टिपलेल्या फोटोमुळे एका मोठ्या चोरीचा छडा तर लागलाच, याशिवाय आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झालाय। विशाल कुट्टीकर असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असून ते परीक्षेत उत्तीर्ण होऊन नुकतेच पोलीस दलात दाखल झालेत। त्यामुळे चोरट्यांचं कंबरड मोडण्यासाठी असे सतर्क आणि तत्पर पोलीस अधिकारी खात्यात भरती करायला हवेत, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटू लागली। कुट्टीकर यांनी नेमकं काय केलं, चला जाणून घेऊया नेमक्या शब्दात। तुम्ही पाहत आहात गोनवार्ताचा डिजिटल वृत्तांत। तारीख रविवार 22 सप्टेंबर 2024। स्थळ म्हापसा बाजारपेठ। दिवसभर गजबजलेल्या बाजारपेठेतील सगळे व्यापारी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर मध्यरात्री 12 वाजता चोरांच्या टोळीनं डाव साधला। बाजारपेठेतील प्रसिद्ध नासनोडकर ज्वेलर्स या दुकानाचे गज कापून 3 चोरटे आत शिरले। कोट्यवधींचे दागिने पिशवीत भरून वाटेला लागले। यातील दोघेजण पायी चालत महारुद्र देवस्थानापर्यंत गेले। तिथं त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्यानं गस्तीवरील पोलिसांनी हटकलं। चौकशीत काहीही संशयास्पद वाटलं नाही, पण पोलीस उपनिरीक्षक विशाल कुट्टीकर यांचं त्यांच्या उत्तरांनी समाधान झालं नाही। त्यामुळं मोबाईलवरून त्यांनी दोघांचेही फोटो काढून ठेवले। दरम्यान दुसऱ्या दिवशी नासनोडकर ज्वेलर्सचे मालक चंद्रमोहन नासनोडकर यांनी त्यांचं दुकान फोडून कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास केल्याची तक्रार म्हापसा पोलीस स्थानकात दाखल केली होती। पोलिसांनी लगेच तपासाची चक्र गतिमान केली। सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क घातला होता, त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं। इतक्यात सीसीटीव्ही फुटेजमधील वेशभूषा आणि त्या रात्री कुट्टीकर यांनी काढलेल्या फोटोतील तरुणांची वेशभूषा एकसारखीच असल्याचं लक्षात आलं। कुट्टीकर यांनी टिपलेल्या छायाचित्रातील तरुणांचा माग काढला असता हे दोन्ही तरुण आदल्या रात्री नासनोडकर ज्वेलर्सच्या दुकानाजवळ फिरताना सीसीटीव्हीत दिसून आले। संशयितांची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी बस स्थानकं, रेल्वे स्टेशन्स, विमानतळ आणि तपास नाक्यांवर छायाचित्र प्रसारित केली। तेव्हा हे दोन्ही संशयित पहाटे 3 वाजता थिवी रेल्वे स्थानकावर होते। तिथून पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास नेत्रावती एक्सप्रेसनं ते गोव्याबाहेर पसार झाल्याचं दिसून आलं। लगेच पोलिसांनी 3 पथकं तयार करून महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये पाठवली। यातील राजस्थानच्या पथकाला अजमेरमध्ये 26 वर्षांचा हरजी चौहान आणि 18 वर्षांचा भवानी सिंग हे दोन्ही संशयित सापडले। त्यांची चौकशी केल्यानंतर आणखीन 2 अल्पवयीन चोरट्यांची माहिती पोलिसांना मिळाली। या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांनी चोरलेले कोट्यवधींचे दागिने जप्त केले आहेत। या संशयितांपैकी एक जण फोंडा भागात काही दिवस भाड्याच्या खोलीत राहत होता, असंही समोर आलंय। या घटनेतून कोकण रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेतील गलथानपणाही समोर आलाय। सुरक्षेच्या दृष्टीनं रेल्वे स्थानकांवर कडक पोलीस बंदोबस्त असतो। प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मेटल डिटेक्टरमधून जावं लागतं, शिवाय तिथं पोलिसांची ही गस्त असतेच। असं असताना कोट्यवधींचे दागिने घेऊन चोरटे गोव्यातून पसार झाले, तरी रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांना त्यांचा मागमूस लागला नाही। ही बाब आश्चर्यचकित करणारी आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील अशाच ताज्या घडामोडींचं नेमक्या शब्दांमध्ये विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।